सो कसं आहे ना, ऑटोनॉमस कॉलेज आणि नॉन ऑटोनॉमस कॉलेजमध्ये लय डिफरन्स आहे. ऑटोनॉमस कॉलेज म्हणजे बीटेकची डिग्री आणि नॉन ऑटोनॉमस म्हणजे बीईची डिग्री. तर कसं आहे ना, ऑटोनॉमस कॉलेजबद्दल पहिल्यांदा जाणून घेऊया. ऑटोनॉमस कॉलेजमध्ये स्वतःचा सिलेबस राहतो, त्याच्यानंतर स्वतःच क्वेश्चन पेपर ते सेट करतात आणि कॉलेजमध्येच पेपर चेक होतात. समजा पोरांची बॅकलॉग लागले जरी ना, महिन्याच्या आत त्यांचं बॅकलॉगचे एक्झाम होतात आणि बॅकलॉग क्लिअर होऊन जातात. दुसरी गोष्ट, सिलेबस अपडेट करायची त्यांची कॅपॅसिटी असते. समजा कंपनीमध्ये इंडस्ट्रीमध्ये नवीन टेक्नॉलॉजी आली एखादी आणि ती जास्त प्रमाणात यूज होती, तर ते स्वतःच्या सिलेबसमध्ये त्या टेक्नॉलॉजीला इन्क्लूड करू शकतात. तसं बीईमध्ये किंवा नॉन ऑटोनॉमस कॉलेजचं नाही आहे. आता साधारण विषय SPPUच्या अंतर्गत, SPPU युनिव्हर्सिटीच्या अंतर्गत जेवढे कॉलेज येतात ते झाली नॉन ऑटोनॉमस कॉलेज. नॉन ऑटोनॉमस कॉलेजचा फायदा काय माहिती आहे का? फी स्ट्रक्चर जे राहतं ते कमी राहतं ॲज कम्पेअर टू ऑटोनॉमस कॉलेज. त्याच्यानंतर तुम्हाला कमी पर्सेंट असले थोडे तरी पण तुम्हाला नॉन ऑटोनॉमस कॉलेजला ॲडमिशन भेटण्याचे चान्सेस जास्त राहतात. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट, नॉन ऑटोनॉमस कॉलेजमध्ये एकदा सिलेबस डिझाईन केला ना, तो 4-5 वर्ष चालतो. त्याच्यामध्ये तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर रेफर करू शकता. त्याच्यानंतर सिलेबस कॉपी आहे, पुस्तकं वगैरे असतील, यांना खर्च कमी लागतो. मग पोरांच्या मनात मेन डाऊट काय माहिती आहे का? प्लेसमेंटसाठी काय प्रॉब्लेम येतो का? आता समजा वेल नोन कंपन्या, समजा TCS असेल, विप्रो असेल, अशा मोठ्या मोठ्या कंपन्या आहे ना, त्या बीईवाल्या पोरांना पण घेतात, बीटेकवाल्या पोरांना पण भेटतात. फक्त इन कॅम्पसचा जर विचार केला, कॅम्पसमध्ये ज्या कंपन्या येतात ना, त्या ऑटोनॉमस कॉलेजला जास्त येतात ॲज कम्पेअर टू नॉन ऑटोनॉमस कॉलेज. सो एवढा एक फायदा आहे. पण एवढंच आहे, ऑटोनॉमस कॉलेजला तुम्हाला जास्त पर्सेंटेज आणि जास्त पैसे भरावे लागतील. नॉन ऑटोनॉमसला कमी पर्सेंटेज, कमी पैशामध्ये पण होऊन जातं. सो बाय. पुण्यामधले कोणते कोणते ऑटोनॉमस कॉलेज आहे त्याची लिस्ट मी तुम्हाला देणार आहे. फक्त कमेंटमध्ये कॉलेजेस टाका, त्याच्यामध्ये नॉन ऑटोनॉमस आणि ऑटोनॉमस कॉलेजची लिस्ट तुम्हाला भेटून जाईल. बाय. फक्त कमेंटमध्ये कॉलेजेस टाका. बाय. बेस्ट ऑफ लक.